सोशल मीडियावरती 80 वर्षीय तरुणाची कमाल पाहायला मिळते, ज्यामध्ये बैलगाड्या शर्यतीमध्ये पहिला क्रमांक मिळाल्यानंतर 80 वर्ष आजोबांनी जो जल्लोष केलेला आहे तो तरुणांना देखील लाजवेल. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या आजोबांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. पुणे जिल्ह्यातील बैलगाडी शर्यती ह्या राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत. गावागावामध्ये होणाऱ्या जत्रांच्या वेळी बैलगाडा शर्यती होत असतात. या शर्यतीत परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी देखील होत असतात. पुण्यातील वाघोली येथील बैलगाड्या शर्यतीचा एक व्हिडिओ तुफान सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शर्यतीत विजेतेपद मिळाल्यानंतर 80 वर्ष आजोबांनी केलेला जल्लोष पाहायला मिळतोय. एखाद्या तरुणाला लाजवणारा जल्लोष 80 वर्ष आजोबांनी केलेला आहे. उड्या मारताना आपणास एक नंबर आनंद मिळतो, असे आजोबा चांगदेव शेडगे यांनी म्हटलेलं आहे. विजेता झाल्याचे समजल्यावर त्यांनी मैदानात बैठका देखील लगावल्या, दंड ठोपाटले, कोलांट्या उड्या मारल्या. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. 80 वर्षीय बैलगाडा प्रेमी असलेल्या चांगदेव शेडगे म्हणजेच चांगदेव नानांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना अनोख्या स्टाईलने आनंद व्यक्त करताना पाहायला मिळते. शर्यतीत त्यांची बैलगाडी प्रथम आली, त्यांना ट्रॅक्टर बक्षीस मिळालं. त्यानंतर नानांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी जोरदार स्टंट करत मैदानाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. मग काही लोकांनी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती शूट करून टाकला आणि हा व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल होत आहे. पुण्यातील वाघोली येथील बैलगाडा शर्यत पार पडली. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोल्हेवाडी येथील चांगदेव नाना यांची बैलगाडी सहभागी झाली होती. पहिला क्रमांक मिळाल्यावर चांगदेव आजोबा भलतेच खुश झाले. आजोबांच्या शर्यतीबाबतचं हे अनोखं प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. बैलगाडा घाट आणि बैलगाडा शर्यत हे त्यांचं समीकरणच आहे. आपल्या छंदाबद्दल चांगदेव नाना माध्यमाशी बोलताना म्हणाले, उड्या मारताना येणारा आनंद हा एक नंबर वाटतो. बैलगाड्या शर्यतीचा छंद लहानपणापासूनच आहे, परंतु उड्या मारण्याचा छंद त्यापूर्वीपासूनच आहे. माझ्या भावाला बैलगाड्या शर्यतीचा छंद होता, तो मलाही लागला. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते म्हणाले, मी फोन वापरत नाही, त्यामुळे मला कोणाचं फोन आले नाही, परंतु परिसरातील लोकांना माझा हा छंद माहिती आहे. या आजोबांचा छंद पाहून तुम्हाला देखील त्यांचं कौतुक करावंसं वाटेल. असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.